नमस्कार. खमंग खुसखुशीत बट्टी रेसिपी आणि सोबतच आंबटगोड वरणची रेसिपी दाखवलेली आहे. आणि बट्टी बघू शकता किती मस्त खुसखुशीत अशी झालेली आहे. अगदी 2 बोटांनी चुरली तरी ती चुरल्या जात आहे आणि चवीला तर खूप मस्त झालेली आहे. चला तर मग रेसिपी पूर्ण बघू आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका. एकदम मस्त खमंग खुसखुशीत बट्टी आहे ती ह्या प्रीमिक्स पासून बनवलेली आहे. आणि हे प्रीमिक्स कसे करायचे किंवा बट्टीचे पीठ कसे करायचे याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलेला आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे. आणि व्हिडिओ करत असताना मी याची रेसिपी थोडक्यात सांगणारच आहे. सोबतच मी वरणही शिजायला टाकून दिलेले आहे कुकरमध्ये, कारण आपल्याला बट्टीसाठी आंबटगोड वरण करायचे आहे. तर चला आता रेसिपी डिटेलमध्ये बघू. हे जे प्रीमिक्स आहे परफेक्ट 1 किलोचं मी करून ठेवलेलं आहे. त्यातलं मी अर्धे प्रीमिक्स घेणार आहे, म्हणजे अर्धे बट्टीचे पीठ घेणार आहे. आता यामध्ये मी काय केलं, 700 ग्रॅम गहू घेतले, 200 ग्रॅम मका आणि 100 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतली आणि ती मिक्स करून दळून आणली. आणि त्यामध्ये धने, जिरे, ओवा, बडीशोप हे सर्व साहित्य टाकूनही दळून आणलेलं आहे. यात फक्त आता चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून देते, म्हणजे बट्टीला एकदम छान आणि मस्त कलर येईल. यात आता हा जो मोठा चमचा आहे ह्या चमच्याने 5 ते 6 चमचे किंवा मध्यम आकाराची अर्धी वाटी भरून दही टाकून द्यायचं. यामुळे यात आपण जो सोडा टाकू तो सोडा ऍक्टिव्हेट व्हायला मदत होईल. दही आणि सोडा एकत्र झाला की आणि बट्टी एकदम मस्त खुसखुशीत होईल. मोठ्या चमच्याने 1 ते 1.5 चमचा भरून मी गावरान तूप घेतलं. आता तुम्हाला गावरान तूप टाकायचे नसल्यास तेलही टाकू शकता. यामध्ये वरतून कोणताच मसाला टाकायची आवश्यकता नाही. हे पीठ दळून आणतानाच मी धने, जिरे, ओवा आणि बडीशोप दळून आणलेली आहे. आणि पीठ जाडसर दळून आणल्या जातात, त्यामुळे ते थोडेसे आबडधोबडच दळल्या जातात. त्याची चव खाताना खूप छान आणि मस्त लागते. दही, तूप मी दोन्ही हाताने चोळून घेतला आणि पिठामध्ये छान असं मुरल्या गेलेलं आहे ते. आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे छोटा अर्धा चमचा भरून खाण्याचा सोडा. मोठ्या चमच्याने नाही घ्यायचं, छोट्या चमच्याने घेतलेला आहे. आता यात थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं. पण त्यापूर्वी हा खाण्याचा सोडा सुद्धा यामध्ये मिक्स करून घेते. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ भिजवून घ्यायचं. हे पीठ जास्त घट्टही भिजवायचं नाही आणि जास्त पतलंही भिजवायचं नाही. हे बघा अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलं. आता हे पीठ आपल्याला थोडंसं भिजण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे छान असं मुरल्या जातं ते आणि त्याची बट्टी छान होते. आता यावरती झाकण ठेवून द्यायचं, म्हणजे याला सुरकुत्या वगैरे येणार नाही. आणि 5 ते 6 मिनिटं ठेवायचं, फार वेळ नाही ठेवायचं आहे आपल्याला. 5 ते 6 मिनिटं झाले पीठ भिजण्यासाठी ठेवलेले होते, एकदम छान आणि मस्त भिजल्या गेले. त्याला पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करायचे. पण त्याआधी कढईमध्ये मी पाणी ऑलरेडी उकळण्यासाठी ठेवून दिलेले, त्यात आपल्याला हे बट्टीचे गोळे उकडायला टाकायचे आहे. छोटासा गोळा घेतला की ताटात मळून घ्यायचा किंवा हातावरही मळू शकता. त्याची पारी तयार करायची. नंतर छोटासा पुन्हा एक गोळा घ्यायचा, तेलात डुबवायचा आणि त्यामध्ये जसं आपण पुरण वगैरे घालतो तसं घालून तोंड बंद करून गोळा एकदम मस्त गोल करून घ्यायचा. आता हे गोळे तुम्ही तुमच्या आकारा म्हणजे आवडीनुसार छोटे मोठे करू शकता. पण थोडे मध्यम केले की पटकन उकडले जातात, फार मोठाले केले तर जास्त वेळ लागतो. आता मी अगदी जवळून दाखवते. छोटासा गोळा घेतला की मळून घ्यायचा. ताटात मळा, पोळपाटावर मळा किंवा हातात मळा, तुमची मर्जी. त्यानंतर मळला की बघा अशी पारी तयार करायची, जशी आपण पुरणाला वगैरे करतो किंवा मोदकाला करतो त्याप्रमाणे. नंतर पुन्हा छोटासा गोळा तोडायचा आणि हा छोटासा जो गोळा आहे तो तेलामध्ये डुबवून घ्यायचा. तेलात डुबवला की मध्ये ठेवायचा. जी पारी तयार केलेली त्यात जसं आपण पुरण भरतो त्याप्रमाणे आणि तोंड बंद करायचं गोळ्याचं. आणि नंतर पुन्हा याला तोंड बंद केलं की छान असा गोळा तयार करून घ्यायचा. गोळा मळला की नंतर याला तेल लावून घ्यायचं. प्रत्येक गोळ्याला छान असं तेल लावायचं, कारण पाण्यात टाकताना मग ते एकमेकाला चिटकत नाही. हे बघा एकदम छान आणि मस्त हा गोळा तयार झालेला आहे. आता याला वरतून तेल लावून घ्यायचं. अशाच पद्धतीने बाकीच्या पिठाचे मी गोळे करते. आणि एवढं जे पीठ मी भिजवलेले हे 4 व्यक्तीसाठी आरामशीर पुरतं. तेवढ्या पिठाचे या ठिकाणी मी 6 गोळे तयार केले. आता हे पाण्यामध्ये उकळायला टाकून द्यायचे आहे. पाणी ऑलरेडी उकळलेलं आहे, चांगलं खळखळ उकळी आलेल्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे. एक एक गोळा यामध्ये सोडायचा. मोकळं पाणी घ्यायचं गोळे उकडण्यासाठी. आता कढई पातेलं वगैरे घेऊ शकता किंवा कुकरही घेऊ शकता. जाडबुडाचं असलं तर चांगलंच. सर्व गोळे टाकून दिले. यावरती आता अर्धवट झाकण ठेवून देते, म्हणजे पूर्ण झाकण नाही ठेवायचं, कारण हे उतू वगैरे येऊ शकतं म्हणून थोडंसं वाफ जाऊ द्यायला जागा राहू द्यायची. फुल गॅसवर उकडायचं. हे बघा जवळपास 4 ते 5 मिनिटं झाले फुल गॅसवरती उकडण्यासाठी ठेवून दिलेलं होतं. आता हे थोडेसे वरती आलेले आहे आणि फुगलेले टम्म असे. आता याला उलटून घ्यायचं, कारण एकदम डुबलेले नाहीये म्हणून. आता दुसऱ्या बाजूने याला असं उलट करून टाकून द्यायचं आणि उकडू द्यायचं. मी आता हे सर्व गोळे उलटून घेतले. पुन्हा यावरती झाकण ठेवून देते आणि पुन्हा हे उकडून घेते गोळे.
जवळपास 10 ते 11 मिनिटं झाले. फुल गॅसवरती हे गोळे उकळण्यासाठी ठेवून दिलेले होते. आता झाकण काढून घेतलं, गॅसही बंद केला. पाण्यामधले हे गोळे एक एक करून काढून घ्यायचे. आता हे झाले आहे की नाही हे कसे ओळखायचे मी पुढे सांगतेस. आता हे सर्व गोळे काढले की हे जे पाणी राहते पाणी फेकून नाही द्यायचं, तर वरणाला फोडणी देताना त्यामध्ये वापरायचं. त्यामुळे वरणाची चव खूप छान आणि मस्त लागते. आता यामध्ये एखादा चाकू किंवा टूथपिक घालून बघायची, ती क्लीन निघाली म्हणजे समजून घ्यायचं गोळे छान असे झालेले आहे. सोबतच कच्चे गोळे बघा किती थोडे छोटे छोटे आहे आणि हे उकडलेले बघा डबल ना आकार वाढलेला आहे म्हणजे झालेले आहे समजायचे. थंड झाले की त्यानंतर चिरून घ्यायचे. आता हे बघा, आता आता आकार याचा जो आहे म्हणजे आपण जे बट्ट्या करू याचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता. मी एक गोळा जो आहे ते एका गोळ्याचे जवळपास 12 बट्ट्या करून घेते. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता. आणि बट्टी आतमधून एकदम मस्त फुगलेली आहे, त्यामुळे तळताना खुसखुशीत होते. बट्टी तळण्यासाठी तेल गरम करून घेतले. तेल चांगले कडकडीत गरम लागते बट्टी तळायला. तेल गरम झाले की छोटासा तुकडा टाकून बघितला. एकदम पटकन वर आलेला आहे म्हणजे छान असं तेल तापलेलं आहे. त्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती बट्ट्या यामध्ये सोडून द्यायच्या. तेल कडकडीत गरम लागते, पण बट्टी टाकताना आणि बट्टी पुढं पूर्ण तळताना मात्र गॅस मिडियम ठेवायचा. म्हणजे आतपर्यंत छान अशा बट्ट्या तळल्या जातात. फक्त वरूनच त्याला कलर येत नाही. आता कढईत बसतील तेवढ्या बट्ट्या मी यामध्ये टाकून दिल्या. हे बघा थोड्याशा टाकल्या, एखाद मिनिट झाला की नंतर त्याला उलटून घ्यायचं आणि मस्त अशा खमंग खुसखुशीत छान असा कलर येईपर्यंत तळून घ्यायचा. गॅस मात्र मिडियमच ठेवायचा. हे बघा जवळपास 4-1 मिनिटं झाले. मिडियम गॅसवरती या बट्ट्या तळते मी, पण अजूनही पूर्ण झालेल्या नाही, कारण वरून जरी कलर आला तरी आतपर्यंत तळल्या गेलेल्या नाही. अजून 1-1.5 मिनिटं तळते. जवळपास 5-1 मिनिटं झाले. मिडियम गॅसवरती या बट्ट्या तळून घेत आहे. बघा आता किती सुंदर कलर आलेला आहे आणि आतपर्यंतही तळल्या गेलेल्या आहे समजून जातं. एखाद्या चाळणीत वगैरे अशा काढून घ्यायच्या. अशाच पद्धतीने बाकीच्याही बट्ट्या तळून घ्यायच्या. आता मी तेलात एक एक बट्टी सोडली. तुम्हाला अशी जर बट्टी टाकायची नसेल तर झाऱ्यात किंवा अशा एखाद्या मोठा झारा असेल त्यात बट्ट्या घ्यायच्या आणि तेलामध्ये एकदम सोडून द्यायच्या. या सुद्धा पहिल्यासारख्याच मी तळून घेते म्हणजे तेल अंगावर उडायची भीती वाटत नाही. हे बघा ह्या सुद्धा एकदम छान आणि मस्त तळून घेतलेल्या आहे. खूप मस्त लागतात या खमंग खुसखुशीत बट्ट्या. बट्ट्या तळून झाल्या की एका कढईमध्ये मी ज्यात बट्ट्या तळल्या त्यातलंच तेल घेतलं, जवळपास भाजीच्या पळीने 1-1.5 पळी. तेल गरम झाले थोडेसे की त्यात जिरा आणि मोहरी टाकून दिली 1-1 चमचा. ते छान तडतडले की मध्यम आकाराचे 2 कांदे आणि 2-3 हिरव्या मिरच्याही चिरून घेतल्या. त्या सुद्धा आता यामध्ये परतून घेते. कांदा आणि हिरवी मिरची परतवल्या जात आहे तोपर्यंत वरणाला घोटून घेऊ. वरण ऑलरेडी सुरुवातीला शिजून घेतलेलं आहे. वरण छान असं शिजलं. यामध्ये आता नॉर्मल पाणी टाकण्याऐवजी ज्या पाण्यामध्ये आपण बट्टीचे गोळे शिजून घेतले होते तेच पाणी वापरायचं. त्यामुळं बट्टीची जी चव आहे वरणाची जी चव आहे ती खूप छान आणि मस्त लागते. कांदा आणि हिरवी मिरची छान अशी परतवली की खलबत्त्यामध्ये मी थोडासा लसूण आणि थोडीशी अद्रक कुटून घेतली, ती यामध्ये टाकून देते. याचा कच्चेपणा जाईपर्यंत ही अद्रक आणि लसूण परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये मी 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतले. आता हे तिखट खूप तिखट आहे त्यामुळे 1.5 चमचा टाकले. तुम्ही जसे तिखट खाता त्यानुसार टाकून घ्या. तर येण्यासाठी बेडगी मिरचीचे तिखट टाकले 1 चमचा, हळद टाकली 1/2 चमचा. वरणामध्ये हळद टाकलेली ऑलरेडी. गरम मसाला अर्धा चमचा टाकून दिला. आता हे सर्व साहित्य एकदम कमी गॅसवरती 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता तुम्ही यामध्ये सांबार मसालाही टाकू शकता. मी मात्र सांबार मसाला वापरत नाही. यात थोडंसं टमाट्याची फोड टाकून दिली, अगदी छोटीशी फोड टाकून दिली, तीही परतून घेतली. त्यानंतर यात चिंच गुळाचं पाणी टाकून द्यायचं. मी जवळपास 5-6 चिंचेची बुटकं आणि थोडासा गुळाचा खडा पाण्यामध्ये भिजत घालून दिलेला. ते किंचित टाकलं जळू नये म्हणून. त्यानंतर यामध्ये कुचकरून घेतलं पाणी आणि ते टाकून दिलं. आता या पाण्याला मिडियम गॅसवरती चांगली उकळी येऊ द्यायची आहे. हे पाणी छान असं खळखळ उकळलं की नंतरच यामध्ये वरण टाकायचं. ही गोष्ट लक्षात ठेवायची, तरच आंबट गोड वरणाला चव येते. हे बघा अशी उकळी आली. आता यामध्ये वरण टाकून द्यायचं. जे कुकरमध्ये वरण घोटून ठेवलेलं होतं ते टाकून द्यायचं. आता हे वरण किती घट्ट करायचं किती पतलं करायचं हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठरवू शकता. पण बट्टी सोबत खाण्यासाठी शक्यतो पतलं वरणच चांगलं लागतं, म्हणून यामध्ये मी आणखीन पाणी टाकून देते. ज्यात बट्टी उकडली होती तेच पाणी मी टाकून घेतलं उरलं होतं तर. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि याला एक उकळी येऊ द्यायची. हे बघा थोड्याच वेळात वरणाला छान अशी उकळी आलेली आहे. खूप छान आणि मस्त याचा सुगंध येऊ लागला. आंबट गोड वरण बट्टी सोबत खाण्याचं तयार झालेलं आहे. आता यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून देते सर्वात शेवटी आणि नंतर ताट वाढून घेते. बट्टीचं जे ताट आहे ते शक्यतो असं लवून लवून खाण्याजोगं नाही वाढायचं, तर बट्टी चुरून खाण्याजोगं वाढायचं.
मस्त कांदा, लिंबू, मीठ आणि सोबत वरण आणि चुरलेली बट्टी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. मी आता ही गरम गरम बट्टी आणि वरण खायला बसते चुरून मुरून. तुम्हाला हे खायचं असेल तर नक्की करून बघा. प्रीमिक्सची रेसिपी मी ऑलरेडी टाकलेली आहे आणि अशी प्रीमिक्स करून ठेवले तर महिना ते 1.5 महिना आरामशीर घरामध्ये टिकते. त्यामुळे नक्की करून ठेवा. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.